नमस्कार, प्राची किचनमध्ये खूप खूप तुमचं स्वागत आहे. उन्हाळा खूप वाढला आहे, उष्णता खूप वाढला आहे, तर थंड असं काहीतरी खाण्यासारखं वाटणार आहे मुलांना वगैरे. तुम्ही थंड काहीतरी असं मस्तपैकी बनवून देऊ शकता त्यांना. सरबत वगैरे, सरबत टाईप. जरा आपण आज बनवणार आहोत थंड सरबत टाईप फालुडा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी हे बघा शेवग्याच्या बिया घेतल्या आहेत. एक छोटा 1.5 चमचा भिजत घातले ते पाण्यात, मस्त पटकन भिजून जातात. त्याच्यानंतर मी 1 वाटी साखर घेतली आहे, दूध घेतलं आहे अर्धा लिटर, 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे स्ट्रॉबेरी कलरची. तुम्ही कुठलाही फ्लेवर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. हे बघा असं पॅकेट मिळतं बाजारमध्ये, किराणी दुकानमध्ये वगैरे. तुम्हाला जो कुठला फ्लेवर आवडतो तुम्ही आणू शकतात घरी आणि बनवू शकतात. बघा मी गॅसवर दूध ठेवलं आहे अर्धा लिटर. आपण जे घेतले ना ते आपण गरम करून मस्तपैकी उकळून घेणार आहोत. हे बघा ही कस्टर्ड पावडर आपण 2 चमचे घेतलेली, त्याच्यातलंच मी थोडंसं बाजूला दूध काढलं आहे आणि आपण ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे बघा आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे, तिला बाजूला ठेवून देऊया आपण. हे बघा मी वाटी साखर घातली आहे ना, ती पूर्ण नाही घालायची आहे, तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे, गोड जेवढं तुम्हाला हवं तेवढं. हे बघा दूध उकळलेलं आहे, मी साखर याच्यात घालते आहे. मी थोडीशी ठेवून घेतले, बघून घालणार आहे, जेवढं गोड हवं तेवढं. हे मिक्स करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण हे घेतले ना आपण फालुड्याचं कस्टर्ड घेतले ते 2 चमचे. बघा मी पेस्ट तयार करून घेतली. ते आपण एकदम नाही घालायचे, हळूहळू घालायचं आहे आपल्याला मिक्स करता करता, नाही तर गुठळे होणार आहे. हे बघा आपलं मिक्स झालेलं आहे. मी साखर परत नाही घातली आहे, बरोबर आहे आपल्याला गोड जेवढं हवं तेवढंही. साखर बाजूला ठेवून देणार आहे. त्याच्यात थोडीशी तुम्ही वेलची हवं तर वेलची घालू शकता. वेलची पावडर घेतली आहे मी थोडीशी, 1/2 चमचा. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात. वास छान येतो, चव पण छान लागते. हे बघा हे आपलं झालेलं आहे. मी गॅस बंद करणार आहे, हे थंड करून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये टाकणार आहे 1 तास. चला मग आपण थंड करून फ्रीजमध्ये टाकून थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर. हे बघा आपले थंड झालेलं आहे आणि जास्त जाड करायचं नाही. हे बघा एवढं पातळ करायचं आहे. हे थंड मी फ्रीजमध्ये ठेवते थोडा वेळ. तुम्ही दुसऱ्या भांड्यात काढून ठेवू शकता कुठल्याही. मी दुसऱ्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे फ्रीजमध्ये 1 तास. हे बघा थंड झालेलं आहे आपलं फालुड्याचं मिश्रण. हे आपण मिक्सरमध्ये घालून याला जरा फिरवून घेऊया. हे बघा मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते, ह्याला जरा एकदा फिरवून घेते मी. हे जरा आपण मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतले मस्तपैकी. मी तेच भांडं घेतलं आहे जे आपण त्याच्यात हे बनवलेलं दुधाचं साहित्य तयार केलेलं, तेच भांडं मी परत वापरते. त्याच भांड्यात मी हे सगळं सारण काढून घेते. सॉरी मध्ये जरा बोलताना सर्दीमुळे हे होतं. हे बघा मी थोडंसं दूध टाकते, साधं दूध घेतलं 1 ग्लास, ते टाकते. मिक्सरमध्ये जरा हे करून त्याच्यात घालून घेते आणि आहे ते पण उठते मस्तपैकी. हे बघा जरा आपण फिरवून घेऊया. त्याच्यानंतर आम्ही शेवग्याच्या बिया घालूया. हे बघा भिजवून घेतलेले. हे बघा थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स पण टाकूया त्याच्यात आणि परत जरा फिरवून घेऊया. हे बघा आपण ग्लासमध्ये काढून घेऊया आपण जे सरबत बनवले फालुड्याचं मस्तपैकी. तुम्हाला बर्फाचे तुकडे होते तुम्ही बर्फाचे तुकडे पण घालू शकता. मी नाही घातली आहे, आधीच थंड आहे ते त्याच्यामुळे. हे बघा थोडेसे काजू बदामचे तुकडे वगैरे घालते. हे बघा आजचा जर तुम्हाला फालुडा कसा वाटला नक्की मला करा शब्दबियांचे घालून. जर तुम्हाला आवडला जर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.